काही चढणारं दाखवतो, इथलं सीन दाखवतो फक्त भाई. हे आहे गिरनारचं मंदिर. पैसे क्यों लग रहा, बहुत चढ़े नहीं, इधर से इधर ही चढ़े. लग रहा 5,000 सीढ़ी चढ़ ली. हम करीब 10,000 फुट की ऊंचाई पे आ चुके हैं. ये पंछी बन के उड़ रहा है मेरा दोस्त शांतनु. बुलावा आया खाने के लिए. फायनली पोहोचलोय. तुम्हाला काही चढणारं दाखवतो, इथलं सीन दाखवतो फक्त भाई. जेवढं मी एनर्जेटिक या व्हिडिओमध्ये दिसतोय तेवढं मी खरंच नाहीये. काल रात्री द्वारकावरून आम्ही 8:30ला निघालो आणि पहाटे 4 वाजता जुनागडला पोहोचलो. जुनागडमध्ये का तर गिरनार पर्वत पार करा. त्यात फक्त 2 तासाची झोप घेऊन आता मी निघालो गिरनार पर्वत चढायला. पुढे आहेत 100 पेक्षा जास्त पायऱ्या, पण उत्साह फुल आहे. बघूया हा ट्रेक कसा होतो आणि आजचा दिवस काय काय एक्सपिरियन्स देणार आहे. चला सुरुवात करूया. तर आज मी जाणार आहे गिरनारला. राईट नाव मी आहे जुनागडमध्ये आणि मी स्टे घेतलाय. ये है श्री संत श्री दौलतराम बापू को आश्रम. हा श्री संत दौलतराम बापू आश्रम. इथं मी स्टे घेतलाय माझा. तर हे एक आश्रम टाईप आहे. सो इथं तुम्ही येऊ शकता स्टेसाठी. अँड आज आम्ही तिघं चाललोय. दिखाओ भाई, 1 मिनिट मी दिखाता तुम 3 दोनों को. तो ये है कार्तिक भाई, ज्यांना मी दाखवलंय आधी कि जो केदारनाथ को मिले थे, राइट भाई. और ये उनके दोस्त हसमुख भाई. तो अब ये है स्टे हो गया. रात को स्टे किया था. 2-2.5 तासाची झोप घेतली आणि राईट नाव त्या झोपेवर आता मी निघालोय नेक्स्ट जे की गिरनारला त्यांच्या दोघांसोबत. सो चलो. हा दोन्ही सीधे मारत असतात. तर आम्ही तिघं निघालो तर आहे, पण ह्यामध्ये फक्त कार्तिकने गिरनार पर्वत आधी पार केलेला आहे. आता त्यामध्ये 2 शिड्या आहेत जे की आम्ही विचारत चाललोय, जे की एक जुनी शिडी आणि एक नवीन शिडी. तर आम्हाला जायचं जुन्या शिडीने, पण आम्हाला काही ती भेटत नाही. आता लेट सी की ती भेटती का नाही, का आम्ही कुठल्या दुसऱ्याच मार्गावर जातो. पैसे क्यों लग रहा, बहुत चढ़े नहीं, इधर से इधर ही चढ़े. लग रहा 5,000 सीढ़ी चढ़ ली. अंदाज कहीं दर्द ना आया, हकीकत लाया. कितने बच्चे? अभी 9,000 सीढ़ियाँ बची है, बहुत मजा आने वाला है. कोशिश तो बहुत करता भाई मैं तो बिना चप्पल के जाता. तू घेऊन गेली. पिछले मेरे को क्या बोलता शांतनु भाई, 2 शब्द दो. क्या कैसा लग रहा है आपको? 2 शब्द में 2 शब्द हो गए. खत्म हो गए. 2 सांस में 2 शब्द. चलो भाई मन तारे काय केवू है 2 शब्द के मस्त गुजराती ये गीत गाइले हेड ना ना क्या क्या किसकी. हाँ ठंडा ठंडा मिलेगा. खालूनवर चढली तू दीदी, खालूनवर चढली. आता चढणार का पूर्ण? हा? पूर्ण चढणार काय? तू माझ्यापेक्षा जोरात चढतीये. हम करीब 10,000 फुट की ऊंचाई पे आ चुके हैं. ये पंछी बन के उड़ रहा है मेरा दोस्त शांतनु, ये मेरा दोस्त हसमुख. और ये नज़ारा तो बहुत कमाल का है. ये शायद ऐसा नज़ारा हमको शायद दिखने मिले ऐसा नज़ारा. यहाँ पहुंच चुकी है. हाँ आप देख सकते. 5,000 स्टेप कंप्लीट झालेत. हे अंबाजी मंदिर आहे.
आणि याच्या बॅक साईडला या असं दिखता भाई शाळेचं याच्या बॅक साईडला आहे गिरनारचं मंदिर दत्त महाराजांचं. इकडनं त्याच्या पुढं जाऊ अजून 5000 स्टेप्स है. और भाई और कितना चढ़ना बाकी है क्या? यहाँ से जा रहे हो? 5000 अभी हो जाएगा. हाँ हो जाएगा भाई हो जाएगा. 5000 स्टेप पे अब एक खाएंगे. ये भाई खाएंगा इसको भूख लगेला है. भूख तो सबको ही लगी है, इसको भी लगी है, जाड़िया को भी. हाँ जाड़ अरे भाई जाड़े अबीड़ा बोला. और 5000 निकलना है बस. ये क्या है? ये क्या है? ये क्या है? बटाका बटाका बटाका. ये तो चना है भाई, ये तो अपने को पता है. बटाटा ये फाफड़ा है, इसके साथ जलेबी गरम मांगते. बाकी तो क्या ठीक है. कौन परदेसी तेरा दिल ले गया, मोती मोती अखियों में आंसू ले गया. हे आहे गिरनारचं मंदिर. आणि आता इथनं चढाई अशी की खाली वर खाली. आता हे जे तुम्हाला बाबा या व्हिडिओमध्ये दिसतात हे बाबा कॉन्स्टंटली एका स्पीडनी चालतात आहे फ्रॉम स्टार्ट. आम्ही 10 वेळा बसलो असेल यंग पिढी आपण जे म्हणतो ना तरुण पिढी त्यामधलं मी. आणि आम्ही 10 वेळा बसलो असेल. बाबा कॉन्स्टंट स्पीडनी चालतात आहे. आता बोलता बोलता त्यांनी मला हे सांगितलं की त्यांचा ना गुडघा जो आहे तो डॅमेज आहे. तर मी त्यांना विचारलं बाबा गुडघा डॅमेज असताना तुम्ही एवढं एका स्पीडनी कसं चालतात? तर त्यांनी काय सांगितलं ऐका. एक टाइम ऐकून घे. त्याचं बोलवलं राहिलं ना काहीच होऊ शकत नाही. कोणी किती असा आरावात लावला ना आमचं मन नाही निघून आलो. मी चाललो होतो काशीला तिकडे तिकडे. हा त्याला सीट जमले नाही. त्यांनी पैसे परत दिले. माझ्या टाळक्यात कोणाला म्हणलं कुठे झालंय लगेच तितक्यात नापसा पप्पा बाबा आपल्याला गिरणार पप्पा ठीक आहे. थोड़ा है भाई हो जाएगा. हो जाएगा चलो. काय आहे ते हम पहुंच गए गिरनार. ज्याच्यात ज्याच्यात इथं ह्याच्यात जिद्द आहे ना हे नाही चाललं तरी चालेल. हे पाय नाही चालले तरी चालेल. आता लहान भाऊ होता मला जाऊन तिथं जाऊन सगळं काही बंद करणार. 10,000 येतं खरी वरपर्यंत आला इम्पॉसिबल. माझं नाही म्हणजे ते नाही चढले वाटतं ना. थोडक्यात राहील. माझं आपण आणि आपलं असं कुठे असो मिळायचं. तू चढ नाही ना गिरनार नाही झालं. मी तुम्हाला म्हणतो पहिले 100-150 पायऱ्यात माझं झालं होतं की मला नाही कारण मी रात्री ना 6 तास प्रवास करून आलो उभा राहून आणि ट्रेनमध्ये आणि 2 तासात झोपलो. त्याच्यामुळे काय झालं माझी पुरी आम झालं. पण म्हटलं ही पोर आता इथली ही गुजरातली आहे आणि मी माझी मैत्रीण बरोबर तिला म्हटलं तू नको येऊ आपल्याकडनंच नाही. मग ही इथली आहेत. मग यांना फोन केला ही आली होती. म्हटलं की करू म्हणून. नाही शक्य नाही. नाही शक्य नाही. तर आपणच आहे जिद्दी माणसं म्हणून ठीक. हा मग मी काय म्हणतो तुम्हाला मी तुम्हाला सोडून झालं नाही मी कसा चढत होतो दर 100 पायऱ्यानं तुम्ही झोपायचो. फायनली पोहोचलोय हे पूर्ण चढून. आता पूर्ण चढले. हे मंदिर आहे. हे मंदिर आहे दत्तांचं. जातो दर्शन घेतो मग खाली परतीला. चलो बंद करो दर्शन. और भाई कैसे था? बढ़िया रहा ट्रैक. बढ़िया रहा. बहुत अच्छा आपका तो श्री दत्तात्रय महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. पूर्णपणे थकून गेलो होतो त्यामुळे थेट आश्रमात पोहोचलो. माझ्या या प्रवासात 2 ज्योतिर्लिंग 1 धाम आणि गिरनार पर्वताचं दर्शन झालं. पण एवढ्या सगळ्या ठिकाणी एकदाही मला प्रसाद मिळाले नाही. पण म्हणतात ना देवाची इच्छा असेल आणि त्याने काही द्यायचं ठरवलं तर तो योग्य वेळी नक्की देतो. आणि आश्रमात पोहोचताच जे घडलं ते पाहून खरंच मन भरून आलं. चला बघा ऍक्च्युली काय झालं. हाँ एकदम थोड़ी ये यहाँ के ओवरऑल देखते हैं इनका घर है
और इन्होंने हमें बुलाया है प्रसाद देने के लिए, बहुत अच्छा है। और आपका आश्रम भी बहुत अच्छा है माजी सिर्फ एक देना, हम दोनों आधा आधा खा लेंगे क्योंकि अभी जस्ट खाना खाया है। हाँ मैं लेता हूँ, हाँ ले लेंगे, ये ले लेंगे। आज का जेवण बुलावा आया है खाने के लिए, आंटी की तरफ से। और ये रोज करते हैं, रोज करते हैं, ये रोज प्रसाद देता है भगवान। ओ वाह, डन विथ गुजरात ट्रिप. आणि आता माझं पूर्ण झालं. सोमनाथ, नागेश्वर जे काय मॅनिफेस्ट केलं होतं, द्वारका, बहुतसे चीज आहे, हे सगळं कंप्लीट झालं. आणि नाव आम्ही निघालो आहे पुण्याला, पुण्याला फ्रॉम जुनागड. जी ट्रेन आहे. आणि देर आर मोर माइलस्टोन्स अँड मॅनिफेस्टेशन जो मैंने किए थे ते मी पूर्ण कंप्लीट करणार आहे. 2 मोर ज्योतिर्लिंग्स, रामेश्वरम अँड वैद्यनाथ. लेट्स सी हाव इट गोज. एक मला करायचं आहे सोलो. लेट्स सी. बाय फॉर नाव.